आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपात। अमरावतीमध्ये दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली। यावेळेला रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली, पण त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं। उपमुख्यमंत्री म्हणण्याची सवय नाही। येत्या 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। हनुमान चालीसा पठण केलं म्हणून आता कुणालाही तुरुंगात टाकलं जाणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या दहीहंडी उत्सवात टोलेबाजी केली आणि अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। 2 वर्ष घरात बंदिस्त होतो, आता सर्वजण आपण सगळे सण जोरदार पद्धतीने साजरे करणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय। अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल तर बडनेराचा आमदारही भाजपचाच असेल अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय। अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमामध्ये बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं। सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप विरोधक करतायत। त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। इथेही खोके येत आहेत, मात्र ते खोके निष्ठेचे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावलाय। आधी हनुमान चालीसा आणि आता देवेंद्र फडणवीस यांना प्रसन्न करण्यासाठी रक्ततुला करत असल्याचा टोला अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय। रक्ततुला केल्यानंतर पतीला किंवा आपल्याला मंत्रिपद मिळेल असं नवनीत राणांना वाटतंय असंही ते म्हणाले। शिवसेना कुणाची याबाबत शिंदे गट आणि शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे। कोर्टाचा निर्णय आल्यास याचे दूरगामी परिणाम होतील। उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय आल्यास सरकारही कोसळू शकतं असंही खडसे म्हणाले। मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामासाठी उभारण्यात आलेले रस्ता रोधक ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येणार आहेत। मेट्रोसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं 32.5 किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेलं होतं। आता हा रस्ता फेब्रुवारी 2023 पर्यंत रस्ता रोधक मुक्त होणार असल्याचं समजतंय। मेक इन इंडिया अंतर्गत आकाराला आलेली वंदे भारत पश्चिम रेल्वे सोबतच मध्य रेल्वेला सुद्धा मिळणार आहे। मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच 4 वंदे भारत एक्सप्रेस दाखल होतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेली आहे। चेन्नईतल्या रेल्वे कारखान्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची बांधणी करण्यात येते। गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेनं सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे। गणेश मूर्तीच्या उंचीबाबत निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतच असावेत असं पालिकेनं स्पष्ट केलंय। मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रति खड्डा 2000 दंड आकारला जाईल असंही पालिकेनं या नियमावलीमध्ये नमूद केलंय। मुंबईच्या विविध भागात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन झालं, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली। यावेळेला गणेश भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। गणेशोत्सवासाठी एसटीनंही कंबर कसली असून कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं देखील 2310 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय। यंदा बाप्पाचं आगमन 31 ऑगस्टला होणार असून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत जादा बसेस चालवल्या जाणार आहेत। एसटी महामंडळानं गणेशोत्सवासाठी कोकणात 2000हून अधिक बसेसचं नियोजन केलंय। या 2500 बसेसचं बुकिंग फुल झालंय। तसंच मुंबई गोवा महामार्गावर दुरुस्ती पथकंही तैनात करण्यात आलेली आहेत। अवघ्या 10 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचं बंधन घातलं गेलंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून मुंबईभरामध्ये 150 कृत्रिम तलाव उपलब्ध केले जाणार आहेत। बुलढाण्यातही स्वाईन फ्लूचा शिरकाव झालाय। बुलढाण्यात स्वाईन फ्लूचा दुसरा रुग्ण आढळलाय। एका 28 वर्षीय तरुणीला स्वाईन फ्लूची लागण झाली। आतापर्यंत 14 जणांची चाचणी करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनानं स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेता चाचण्यांची संख्या वाढवली आहे। राज्यभरात पावसानं हाहाकार केल्यानं यंदाचा खरीप हंगाम पाण्यात गेल्यानं शेतकरी संकटात आहे। तर दुसरीकडे
पुण्यातल्या उत्तर भागामध्ये आदिवासी भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे भात शेती जोमात आलेली आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरातल्या डोंगराळ आदिवासी भागात यंदा 1,30,000 हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. गडचिरोलीत महापुरामुळे गोदाकाठी असलेल्या शेतात वाळूचे थर साचल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे, त्यामुळे परिसरात शेतीऐवजी सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. त्यामुळे आता आपला उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला निमगाव गावाजवळ भगदाड पडलाय. अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान होत असताना आता कालवा फुटीमुळे सुद्धा मोठं नुकसान होत आहे. कालव्याच्या सांडव्याला होणारी छेडछाड आणि कुचकामी डागडुजीमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं सांगितलं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलंय, तर या पाण्याचे फवारे दूरवर उडतायत. याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे. पाईपलाईन वारंवार फुटते तरी कशी? पाईपलाईन कोणी फोडतं का याचा शोध घेतला जावा अशी मागणी होतीये. तर लाखो लिटर पाणी पाईपलाईन फुटल्यानं वाया जात असल्यानं संताप व्यक्त होतोय. कोकणातला गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सावित्री नदीवरच्या आंबेत पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीला बंद ठेवलं गेलंय, त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करतायत. गणपतीपूर्वी हा पूल सुरू करावा अशी मागणी प्रवासी करतायत. पोलिसांच्या व्हॅनमध्ये गुंडानं केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना घडलेली आहे. कल्याणमधल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. रोशन झा नावाच्या या गुंडाला हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कल्याण कोर्टात आणलेला असताना हा केक कापला गेला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. पोलिसांवर कारवाईची मागणी होतीये. रिक्षाचं भाडं मागणाऱ्या एका रिक्षा चालकावर विरारमध्ये एका गर्दुल्ल्यानं प्राणघातक हल्ला केलाय. रिक्षा चालक शेहजाद कासार या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर नालासोपाऱ्यातल्या रिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा चालकानं दिलेल्या तक्रारीवरनं विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मनमाड आणि मालेगाव शहर परिसरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय. ही जनावरं दुकानदार आणि ग्राहकांवर हल्ला करत असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. या मोकाट जनावरांमुळे अपघातही वाढत असल्यानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. बुलढाणा जिल्ह्यातल्या वाडी या गावाजवळ 14 फुटी अजगर दिसल्यानं मोठी तारांबळ उडाली आहे. या अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावण्यात आलं, मात्र अजगराला पाहून सर्पमित्र सुद्धा अवाक झाले. त्यानंतर 4 ते 5 जणांच्या सहाय्यानं अजगराला पकडून सुखरूपपणे जंगल परिसरात सोडण्यात आलंय. राहता तालुक्यातल्या नांदुर्खी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. पहाटेच्या सुमारास बिबट्यानं 3 शेळ्यांना ठार केलंय. बिबट्याच्या भीतीनं घराबाहेर पडणं अवघड झाल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत. एक